नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. ईडीने स्वतःच आपले कार्यालय जाळून टाकले. हर्षवर्धन सपकाळ. ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे खळबळजनक आरोप. सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है असे म्हणत ईडीने आपले स्वतःचेच कार्यालय जाळून घेतल्याची खळबळजनक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुंबईच्या ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीवरती प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. गेल्या 10 वर्षात विरोधकांना जेरीस आणण्याकरिता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी, विरोधकांना त्रास देण्यासाठी, त्यांना पक्षांतर करण्यास बाध्य करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग झाला आहे. आता त्यांच्या विरोधात कुठलेही पुरावे नाहीत. हा कांगावा करण्यासाठी ईडीने आपले कार्यालय जाळून टाकले अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है. सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है, अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच. आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले. गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला. आणि आता कुठलेच पुरावे नाहीत. हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत. राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे.